तर केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशा झाली असं काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे म्हणतायत। निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये घोषणांचा पाऊस पाडण्यात आलेला आहे, तर बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नाही अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखेडे यांची। नेहमीच बजेट हे जे घोषणाचा पाऊस म्हणतायत तो घोषणाचा पाऊस आहे। महाराष्ट्राचा म सुद्धा या बजेटमध्ये नाही। फक्त आणि फक्त जे निवडणुका ज्या काही राज्यात राहतील त्या राज्यांच्या केंद्रित असं बजेट आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत जी काही घोषणा केली जाते पण या बजेटमध्ये कुठलाही शेतकऱ्यांच्या विषयीचा ना खताच्या बाबतीत आहे, ना बियाण्याच्या बाबतीत आहे, ना कुठल्या बाबतीत त्यांची हे आहे। तर शहरी विकासासाठी स्मार्ट सिटी असेल अशा सारख्या घोषणा आहेत, पण त्या घटकासाठी सुद्धा या बजेटमध्ये आपल्याला काही दिसणार नाही। एका दिग्दर्शक एका अभिनेत्याच्या घरावरती गोळीबार याचा उल्लेख केला। सुनील शेट्टीच्या रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार केलेला आहे। त्यावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अशाच पद्धतीची यापूर्वी सलमान खानच्या घरावरती देखील। आणखी एक मोठी बातमी, पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आणि दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण आज घडीला तरी शक्य नाही असं ते म्हटले होते। पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पियुष गोयल यांचा दावा, मात्र पटेलांची अध्यक्षपदी नियुक्ती नाही असं तटकरेंनी म्हटलंय। तर पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं वक्तव्य पियुष गोयल यांनी केलं होतं। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Praful Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. If only Ajit Dada had aligned with the rest of the Mahayuti partners, he would have been a part of the Pimpri Chinchwad and Pune victory that the BJP is celebrated. असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असा काही निर्णय झालेला नाही। त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काही निर्णय झालेला नाही।